नमस्कार मंडळी. आपल्या घरामध्ये नवरात्री असो, दिवाळी असो किंवा एखादं साधं सत्यनारायणाचं व्रत, पूजा म्हटली की सगळ्यात आधी देवघरात काय मांडलं जातं? तर कलश. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पंचपल्लव म्हणजे काय आणि कोणत्या 5 झाडांची पाने वापरतात? या कलशामध्ये 5 वेगवेगळ्या झाडांचीच पाने का ठेवली जातात? कलशामध्ये कोणती पाने चुकूनही ठेवू नयेत? कलशामध्ये नक्की किती पाणी भरावं? एकाच झाडाची 5 पाने ठेवली जाऊ शकतात का? कलशावर नारळ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या भाषेत उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिला प्रश्न, पंचपल्लव म्हणजे काय आणि कोणत्या 5 झाडांची पाने वापरतात? पंच म्हणजे 5 आणि पल्लव म्हणजे नवीन पालवी किंवा कवळी पाने. यज्ञीय किंवा पूजनीय वृक्षांच्या नवीन पानांमध्ये अत्यंत उच्च दर्जाची सात्विक कंपन आणि प्राणवायू साठवण्याची क्षमता असते. या पानांचा समूह जेव्हा कलशाच्या मुखावर ठेवला जातो तेव्हा त्याला पंचपल्लव म्हणतात. आता आपण पाहूया शास्त्रानुसार ती कोणती 5 पाने आहेत ज्यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. पहिले पान पिंपळ. त्रिदेवांचा वास मानला जाणारा पिंपळ अत्यंत पूजनीय आहे. हा वृक्ष हवेचे शुद्धीकरण करण्यासाठी ओळखला जातो. दुसरे पान औदुंबर किंवा उंबराचे पान. भगवान दत्तात्रयांचे निवासस्थान मानला जाणारा औदुंबर शांतता, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक आहे. तिसरे पान प्लक्ष, यालाच पिलखण किंवा पाकड देखील म्हणतात. वैदिक आणि यज्ञ विधींमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले हे पान पर्यावरणासाठी उपयुक्त मानले जाते. त्यानंतर आंब्याचे पान. आंब्याची पाने मांगल्य, शुभत्व आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे ती पूजेत विशेष वापरली जातात. त्यानंतर वडाचे पान. वडाचे पान दीर्घायुष्य, स्थैर्य आणि शिवतत्वाचे प्रतिनिधित्व करते. हिंदू धर्मात याला अत्यंत पवित्र मानले जाते. ही 5ही पाने धार्मिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाची मानली जातात. कलश स्थापनेच्या वेळी अनेकदा माहिती अभावी चुकीच्या पानांचा वापर केला जातो. धर्मशास्त्रानुसार कलशामध्ये कधीही कण्हेर किंवा लिंब किंवा यालाच कडुलिंब देखील म्हणतात यांसारख्या झाडांच्या पानांचा वापर पंचपल्लव म्हणून करू नये. जरी ही झाडे औषधी आणि पूजनीय असली तरी कलशासाठी ती निषिद्ध मानली गेली आहेत. तसेच अशोक वृक्षाची पाने कलशामध्ये वापरण्याची प्रथा काही ठिकाणी आढळते, परंतु त्याची गणना मुख्य पंचपल्लवांमध्ये केली जात नाही. अशोकाची पाने सोमवारच्या दिवशी दाराला तोरण लावण्यासाठी वापरली जातात, ज्यामुळे घरातील चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते. पण आजकाल शहरांमध्ये ही 5ही पाने मिळणे कठीण होते, हो की नाही? मग अशा वेळी काय करावे? तर एकाच वृक्षाची म्हणजेच आंब्याची 5, 7, 9 किंवा 11 पाने कलशामध्ये मांडणे पूर्णपणे शास्त्रसंमत आहे. आंब्याचे झाड हे सृजनाचे आणि कल्पवृक्षाचे रूप मानले जात असल्यामुळे केवळ आंब्याची पाने कलशात वापरल्यास संपूर्ण पंचपल्लवांचे फळ प्राप्त होते. आता यानंतर पाहू कलशावर नारळ ठेवण्याची योग्य दिशा कोणती. कलशावर नारळ ठेवताना त्याच्या शेंडीची किंवा तोंडाची म्हणजे ज्या बाजूला 3 काळे टिपके किंवा डोळे असतात ती दिशा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ती नक्की कुठे असावी? शास्त्रात स्पष्ट लिहिले आहे. जर नारळाचे तोंड खाली जमिनीकडे असेल तर शत्रू वाढतात. जर तोंड वर आकाशाकडे असेल तर घरात आजारपण येते आणि जर तोंड तुमच्या विरुद्ध म्हणजेच पूर्व किंवा देवाच्या बाजूला असेल तर आर्थिक नुकसान होते. म्हणूनच नारळाचे तोंड नेहमी पूजकाकडे म्हणजे तुमच्या स्वतःच्या दिशेने समोर असले पाहिजे. याला सम्मुख नारळ म्हणतात आणि यामुळेच घरात सुखसमृद्धी नांदते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, कलशात पाणी किती असावे. अनेक जण कलशामध्ये थोडेच पाणी ठेवतात, पण ते पूर्णपणे चुकीचे आहे. कलश नेहमी कंठभर म्हणजेच गळ्यापर्यंत पूर्ण भरलेला असावा. पूर्ण भरलेला कलश हा घरात आनंदाची आणि धान्याची पूर्णता आणतो. तसेच वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या देवघरात रोज पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवला आणि रोज सकाळी ते पाणी बदलून झाडांना घातले तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हा उपाय नक्की करून बघा. तर मंडळी, आज आपण कलश स्थापना आणि पंचपल्लवांचे संपूर्ण शास्त्रोक्त रहस्य जाणून घेतले. आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. तुमच्या घरी कलश स्थापनेसाठी तुम्ही कोणती पाने वापरता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका रंजक माहितीसह. धन्यवाद.